तर नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मी घेऊन आलेले आहे आज एक तुमच्यासाठी नवीन रेसिपी मँगो कुल्फी। मँगो कुल्फी कसं बनवतात मी ते आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर बघूया रेसिपीकडे। मँगो कुल्फी बनवण्यासाठी साहित्य इकडे आहे साखर, वेलची पूड आणि बदामचे लहान लहान तुकडे करून घेतले, काजू बदामचे। आणि ते इकडे 3 आंबे आहेत आणि इकडे दूध घेतलेले आहे। तर इकडे असे मी 3 आंबे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ पाण्याने मी धुते। असे मी हे 3 आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तर हे आता आपण आंबे कट करून घेऊया। तर मी असे आंबे हे कट करून घेते। असे मी हे आंबे कट करून घेतलेत बघा। आणि हे नंतर आपल्याला त्याच्यावरती लावायचे आहेत। हे असे मी कट करून घेतले। आता या जो आंब्याचा आतला भाग आहे ना, तो आपण काढून घ्यायचा आहे। आतमधला भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला। तर तुम्ही बघू शकता तसा आतला आंब्याचा भाग काढून घ्यायचा आहे। हे बघा मी असा काढून घेतला। असे आपल्याला हे तिन्ही काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता असं मी तिन्ही आंब्यामधलं असं हे आतमधलं असं काढून घेतलेलं आहे। तर आता आपण दूध तापवून घेऊया। तर आता मी इकडे दूध तापवायला ठेवते। तर इकडे मी असे हे दूध तापवायला ठेवलंय, बघू शकता तुम्ही। आणि तिथपर्यंत आता हे आंबे आपण घेतलेले आहेत ते आतमधले असं काढून घेतलेले ते आतमध्ये आपल्याला परत भरायचे आहे आणि फ्रीज मध्ये ठेवायचे आहे। तर मी असं हे दूध तापवायला ठेवलेलं, तर त्याच्यात आपण थोडीशी साखर टाकूया। आंबे जितके गोड असतील काय ते आंबे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही साखर टाकू शकतात। आंबे कसे आंबट असतील किंवा गोड असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकतात। मी थोडीशी टाकलेली आहे ह्याच्यात साखर। तर हे दूध असं गरम झालेलं आहे। दूध असं थोडं आपल्याला असं मधून मधून हलवून घ्यायचं आहे। थोडस असं आटवायचं आहे त्याला। गॅस स्लोच ठेवायचा आहे, जास्त फास्ट पण नको। आणि मी इकडे असे 3 ग्लास घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकतात। आता ह्यात आपल्याला मँगो कुल्फी बनवण्यासाठी 3 ग्लास घेतलेले आहेत। आणि हे आंबे आहेत ना, ते ह्याच्यात आपल्याला ग्लासमध्ये ठेवायचे आहेत। असे आपण ग्लासमध्ये आंबे ठेवून घेतलेत, बघू शकता तुम्ही। आता हे आपल्याला ग्लास फ्रीजर मध्ये ठेवायचे आहे। हे फ्रीज मध्ये ठेवल्यावर आपल्याला फ्रीज मध्ये थंड व्हायला तिथपर्यंत हे दूध पण असं मस्त घट्ट होईल आणि हे आपले आंबे पण असं फ्रीज मध्ये थंड होतील। तयार होत चाललंय मस्त। चला तर हे आता आपण आंबे फ्रीज मध्ये ठेवूया। तर आता हे आंबे मी फ्रीज मध्ये असे ठेवते मस्त थंड व्हायला। असं मस्त मी आंबे फ्रीज मध्ये ठेवलेले आहेत। फास्ट करून घेते आणि इकडे असं मस्त दूध तयार होते। आपल्याला हे असं अधून मधून हलवत राहावं लागेल। आणि हे अशी मलाई अशी साईडची मलाई असते ना, ती काढून घ्यायची। तर आपण जे आंबे सेट करायला फ्रीज मध्ये ठेवलेले होते ते आता आंबे आपण काढून घेऊया फ्रीज मधून। हे असे आंबे फ्रीज मध्ये ठेवलेले आपण ते काढून घेऊया। आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्त असे आंबे सेट झालेले आहेत, हे बघा। तर इकडे आपण दूध तापवलेले आहे, ते दूध त्या आंब्यामध्ये टाकून घेऊया। तर हे आता हे दूध आहे ते आपण आंब्यामध्ये टाकून घेऊया। हे असे फुल भरून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता जे दूध होते ते आपण या आंब्यामध्ये असं भरून घेतलंय, हे बघा मस्त। आता जे मी काजू बदाम कापलेले होते ते ह्याच्यावर आपण टाकून घेऊया।
आणि ही अशी आपली मँगो कुल्फी रेडी आहे. आपली मँगो कुल्फी रेडी आहे, बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला ही मँगो कुल्फी आवडली असेल आणि माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे मी आंब्याचा असा साल काढून घेतलेला आहे बघा. हे बघा. आता याला आपण कटिंग करून घेऊया गोल आकारामध्ये. तर अशा प्रकारे आपली ही मँगो कुल्फी रेडी आहे, तुम्ही बघू शकतात. असे आपण गोल कटिंग करून घेतलेले आहे. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर बाय बाय, नेक्स्ट व्हिडिओला भेटूया.